जगप्रेरणा डिजिटल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची सर्वात मोठी बातमी। अतिक्रमण हटाव मोहिमेला पहिल्याच दिवशी ब्रेक। आचारसंहितेमुळे पोलीस बंदोबस्त मिळाला नाही, शहरवासियांमध्ये चर्चेला उधाण। गोंदिया शहरातील वाढत्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने बुधवार 3 जून पासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार होती। मात्र मोहिमेदरम्यान पोलीस बंदोबस्त न मिळाल्याचे कारण पुढे करीत नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम पुढे ढकलली। या अतिक्रमण हटाव मोहिमेसंदर्भात आधीपासूनच शंका व्यक्त केली जात होती। त्यातच आता मोहिमेला ब्रेक लागल्याने शहरवासियांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे। गोंदिया शहरातील मुख्य चौक आणि रस्त्यालगत काही व्यावसायिक अतिक्रमण करून रस्ते अरुंद केले आहेत। त्यामुळे गोरेलाल चौक, दुर्गा चौक, गांधी प्रतिमा, चांदणी चौक, जयस्तंभ चौक, नेहरू चौक या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडीचे चित्र पाहायला मिळते। काही व्यावसायिकांनी पुढाऱ्यांचा आधार घेऊन रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे। मात्र अतिक्रमणधारकांवर कुठलीच कारवाई केली जात नसल्याने त्यांची हिंमत वाढली होती। नगर परिषदेत नव्याने पदारूढ झालेले नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी शहरातील अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्याचा निर्णय घेतला। 3 जून पासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात येणार होती। मात्र पोलीस विभागाने विधान परिषद निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असल्याने 22 जून पर्यंत पोलीस बंदोबस्त देता येणार नाही असे पत्र नगर परिषदेला दिले। त्यामुळे बुधवारपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली नाही। यामुळे आता 22 जून नंतरच अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार असल्याचे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले।